शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी अनुदान, अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होत आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे देखील सांगितलेलं आहे, ते देखील शेतकरी पूर्ण करत आहेत। ई-केवायसीसाठी शेतकरी बँकेमध्ये जाऊन व CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी पूर्ण करत आहेत। बरेच साऱ्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी देखील पूर्ण केली आहे व आता शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन एक पोर्टल देखील लॉन्च केलं आहे। तिथून तुम्ही तुमची अनुदानाची सध्या स्थिती काय आहे ते स्टेटस चेक करू शकतात। ते स्टेटस चेक करायला गेल्यावर शेतकऱ्यांना स्टेटस नॉट अवेलेबल दाखवत आहे। शेतकरी संभ्रम अवस्थेमध्ये आहे की आपण आपली केवायसी तर पूर्ण केली आहे, पण स्टेटस नॉट अवेलेबल हे का दाखवत आहे? काही अडचण तर नाही आहे ना? आपले पैसे येणार आहेत की नाही? हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहेत। तर या सर्वांच्या प्रश्नाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व ज्या देखील शेतकऱ्यांची ई-केवायसी करायची राहिले त्यांनी अजून लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या व तसेच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला त्यांना देखील या ई-केवायसी संदर्भाची माहिती होऊन जाईल। स्क्रीनवरती पाहू शकता की सध्या आपण महाराष्ट्र शासनाच्या वेब पोर्टलवरती आहोत। या पोर्टलवरूनच आपण आपलं अनुदान कुठे अडकलेलं आहे का, अनुदानासंदर्भात काय अडचण आहे का, ही सर्व चेक करू शकतो। पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुमच्यासमोरच आपण आता चेक करून पाहूया काय दाखवतंय। मी इथं विके नंबर पेस्ट केलेला आहे। पेस्ट करून आपण सबमिट नावावरती क्लिक केलेला आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर काय दाखवत आहे, स्टेटस नॉट अवेलेबल, प्लीज कॉन्टॅक्ट तहसील ऑफिस। तर काय सांगण्यात आलं आहे की स्टेटस सध्या अपलोड केलेलं नाही आहे। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊन माहिती पाहू शकतात। पण स्टेटस अपलोड न करायचं कारण काय आहे? कारण आहे की सध्या आपले पैसे आपल्या खात्यावरती जमा झालेले नाही आहेत। तहसील ऑफिसमधून ज्या आपल्या याद्या ऑनलाईन होत असतात ती देखील यादी ऑनलाईन झालेली नाही आहे। त्याच कारणामुळे आपलं स्टेटस नॉट अवेलेबल दाखवत आहे। ज्यावेळेस यादी ऑनलाईन होऊन जाईल त्यावेळेस आपलं स्टेटस देखील दाखवण्यात येईल, आपले पैसे कुठं अडकलेले आहेत हे देखील दाखवण्यात येईल। पण सध्या आपली यादी ऑनलाईन नाही आहे व आपले पैसे देखील आपल्या खात्यात जमा झालेले नाही आहेत, त्यामुळे सध्या स्टेटस इथं दाखवत नाही आहे। जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन देखील माहिती पाहू शकता व तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील या संदर्भात माहिती विचारू शकता। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ शेतकरी संदर्भाच्या व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।